100व्या नाट्य संमेलनामध्ये जे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होत आहे, अनेक भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, फक्त नाट्य क्षेत्रातीलच नाहीत. खास करून राजकारण्यांची रेलचेल असणार आहे. अनेक दिग्गज राजकारण्यांची नावं आहेत. आपल्यासोबत दिग्दर्शक मेघराज राजे भोसले आहेत, जे या नाट्य संमेलनाच्या मुख्य आयोजकांपैकी देखील एक आहेत. सर, कोण कोण असणार आहे या सगळ्या नाट्य संमेलनाच्या या कार्यक्रमांमध्ये? आज निश्चितच पुण्यामध्ये या विभागीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ होतोय आणि नंतर 5 महिने नाट्य संमेलन चालणार आहे. आजच्या या शुभारंभाला आदरणीय आमचे तळायात विश्वस्त नाट्य परिषदेचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, नंतर उद्योगमंत्री आणि आमचे विश्वस्त उदयजी सामंत सर आहेत. त्याचबरोबर अनेक रंगकर्मी, नंतर पुण्यातील ज्येष्ठ कलावंत मोहन जोशींपासून सर्व कलावंत यात सहभागी आहेत. आता जस्ट आपण पाहिलं की प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात रॅली झाली. आता सकाळी मुख्यमंत्री आहेत, राज ठाकरेंची मुलाखत देखील रविवारी आहे. आज 5 तारखेला गणेश कला केंद्रामध्ये शुभारंभ झाल्यानंतर उद्या 6 आणि 7 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ 6 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्यात प्रामुख्याने या कार्यक्रमाचा मुख्य सोहळा जे माजी संमेलनाध्यक्षांनी उद्या सूत्र नवीन संमेलनाध्यक्षांना देतील, ते डॉक्टर जब्बार पटेलांना देतील गजवी सर, आणि त्याला माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब, पवार साहेब असे अनेक मान्यवर उद्याच्या सोहळ्यात सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मात्र आज जो शुभारंभाचा सोहळा होतोय 5 वाजता, त्याला शरद पवार आणि अजित पवार दोघंही उपस्थित आहेत. दोघांनाही तुम्ही आमंत्रण दिलंय? येस. निश्चित. पवार साहेब हे मागील 2 वर्षापूर्वीच आमचे स्वागत अध्यक्ष आहेत नाट्य संमेलनाचे, त्यामुळे पवार साहेब प्रत्येक ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आणि अजितदादा पवार साहेब हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी या नाट्य संमेलनाला शासनातर्फे आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीने सुद्धा मदत केलेली आहे. त्यामुळे अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आज उपस्थित असणार, दोघेही राहणार आहेत. पण अजितदादांनी म्हटलंय की त्यांना या संध्याकाळच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही. 5 वाजताच्या आहे तुमच्याकडून आमंत्रण? आमंत्रण आहे, मी स्वतः दिलेलं आहे, आमंत्रण दिलंय. पवार साहेबांनाही दिलेलं आहे. उदय सामंत सर बोलले, प्रशांत दामले सर पण बोलले आहेत. आणि आपण पाहिलं सांगलीमध्ये मुहूर्तमेढ झाले त्यावेळेस खाडे सर तिथले पालकमंत्री ते उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री आज असणारच आहे. मेघराजजी, मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारले कारण या ठिकाणी जे काही स्टेज आहे, रंगमंच आहे, तो नाटकासाठी असणार आहे. मात्र राजकारणी देखील नाट्य कलावंतांपेक्षा वेगळे नसतात असं अनेकदा गमतीने म्हटलं जातं. मेघराज राजे भोसले यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलंय, ज्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा देखील समावेश आहे. कॅमेरामॅन खासदार पण आहेत, सर्व पक्षाचे आमदार पण आहेत, सर्वांनाच बोलवलेलं आहे. कारण यात अजितदादांना पर्सनली भेटून आमंत्रण दिलेलं आहे. तर मेघराज राजे भोसले मुख्य आयोजक आहेत, त्यांच्याकडून अगदी वैयक्तिक भेट घेऊन अजित पवारांना आमंत्रण या सोहळ्याचं देण्यात आलेलं आहे. मात्र अजित पवारांचं म्हणणं आहे की ते या सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही सांगता येत नाही, कारण त्यांना अधिकृत असं आमंत्रण नाही, असं अजित पवारांचं म्हणणं आहे. कारण अजित पवारांना शरद पवारांसोबत एकत्र स्टेज शेअर करायचा आहे का? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.